नमस्कार. आज आम्ही थोडं मोठ्या आवाजात बोला. आज आम्ही उटी या गावामध्ये आलेलो आहे. हो. तालुका महागाव आणि जिल्हा यवतमाळ. हां. तर विनोद भाऊ मैल यांचा हा चण्याचा प्लॉट होता. हो. याचं वैशिष्ट्य आम्ही यूट्यूबवर बऱ्याच वेळा ऐकलं. हो. उटी गाव उटी आहे. URUB ही प्रक्रिया केलेलं आहे. हे बियाणं यांचं शिवनेरी नाही हे नवरदेव 48 आहे. नवरदेव 48. हां. NVRD आणि याच्यावर विशेष म्हणजे ती प्रक्रिया केलेलं. हो. तर आम्ही यूट्यूबवर बघत असताना याचे आम्ही अनेक व्हिडिओ बघितले. हां. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर आमची इच्छा झाली हां की आम्ही स्वतः तिच्या प्लॉटला भेट देऊन पाहावं. हां. आज प्रत्यक्षात आम्ही इथे आलो आहे. तुमचं गाव? माझं गाव निमगव्हाण. तालुका चालवतो समृद्ध फार्मर प्रोड्युसर कंपनी निमगव्हाण, तालुका चांदुरेली, जिल्हा अमरावती. हां. आणि आम्ही तिघही त्या कंपनीचे डायरेक्टर आहे. बरं. आमचं सतत शेतकऱ्यासाठी काहीतरी नवीन शोधता येईल काय असं आता किती किलोमीटर येईल इथपर्यंत? इथून जवळपास 150 किलोमीटर. असं बरोबर. चालू रेल्वे आहे आमचा. हां. तर आता हा प्लॉट जो पाहिला, आता URUB प्रक्रिया हे तुम्हाला समजावून सांगितली काय असते. आणि हा जो प्लॉट बघितला तर या प्लॉटमध्ये आता अंतर जे आहे हे अंतर आपलं 3 फूट होतं 2 ओळीतलं. पण आतापर्यंत बरेच शेतकरी आले त्यांना 2 ओळी आहेत वाटते. पण आता इथं तर तुम्हाला तासच दिसली. आता हे कापणी चालू आहे आपली. 2 ओळीतलं 3 फूट अंतर. आणि जसा आपला शेतकरी हरभरा घेतात 1.25 फुटाने, ज्या व्हरायट्या असतात विजय, विशाल, जॅकी, दिग्विजय, फुले, विक्रम असं काहीतरी, तर त्या व्हरायट्याची एका जागी एवढा ढग पडते का? नाही. एक वैशिष्ट्य वाटलं याच्यामध्ये इथं माल खूप निघून माल भरपूर म्हणजे 3 फुटाचं अंतर असून 3 फूट अंतर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका एकरात 2 ते 2.5-3 एकराचा माल पडते. याचं कारण एकच आहे की याचं अंतर एक. दुसरी गोष्ट याला मुळ्याची संख्या तुम्ही बघितलीच. कारण आम्ही पाणी देऊनच कमीत कमी आता 2 महिने झाली. आणि जमिनीला एवढ्या भेगा पडल्या की 4-4 फूट ते काडी गेली ती. मग तुम्हाला दाखवली होती मी. भरपूर भेगा पडल्या. 4-4 फूट काडी आतमध्ये चालली. फक्त फुलाच्या वेळेसच आपण पाणी दिलं. त्याच्या आधी पेरणीच्या वेळेस दिलं. त्यामुळं फक्त 2 पाणी किंवा 3 पाण्यात हरभरा येतो. आणि कितीही भेगा पडू द्या 4 फूट मुळ्या पूर्ण पसरतात. आणि ॲव्हरेज पण एकदम भरपूर आहे. तर तुम्हाला आता हे 3 फूट अंतर पॅक झालं. तिकडचा जे प्लॉट बघितला आपण ते 2.5 फूट अंतर पॅक झालं. तर या दोन्हीमध्ये थोडा लेट प्लॉट आहे आणि हा थोडा लवकरचा आहे. तर आता हे अंतर पॅक झालं. एका एकरात 2 एकरचा 3 एकरचा माल निघते. याचं कारण एकच की याला फांद्याची संख्या भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे मर कुठेही नाही. तुम्ही दोन्ही प्लॉट बघितले. पुन्हा शेतकऱ्यांना काही दिलेले आहे ते पण बघितले. कुठं मेलेले झाडं तुम्ही बघितले का? कारण याला मर लागत नाही URUB प्रक्रियेमुळं. आणि पैसे एवढे वाचतात. एका एकरवर 6,000 रुपये वाचतात URUB प्रक्रियेमुळं. कसे वाचतात? नंबर 1, तुम्ही ज्यावेळेस हरभरा घ्या दुकानदाराजवळ जाता तिथं तुम्हाला 1 गोणी रासायनिक खताची देते NPKची. नंबर 2ला देते तुम्हाला सल्फर किंवा मायक्रोन्यूटन दोन्ही. ते 800-1600 रुपये. म्हणजे ते तुमचे 1600 रुपये टाकायचं काम नाही. फक्त DAP 10-26 कुठले खत घ्या तेच टाकायचं. ते 1600 रुपये वाचले तुमचे सल्फरचे, मायक्रोन्यूटनचे. उरला प्रश्न फवारणीचा. तर फवारणी म्हणजे तुम्हाला गेल्या तुम्ही पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस घेता, दुसरी प्रोफेक्स सुपर घेता, तिसरी इमामेक्टिन, चौथी इमामेक्टिन, अशा प्रकारे आम्ही सांगतो त्याप्रमाणेच घ्यायच्या. दुकानात जर तुम्ही गेले तर तुम्हाला सरळ सांगतात की क्लोरोपायरिफॉस घ्या, त्याच्यासोबत एखादे बुरशीनाशक घ्या, एखादं टॉनिक घ्या, एखादं ॲम्युनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड. आणि अशा प्रकारे तुम्हाला थोडंफार म्हणजे ते पंप तुमचा कमीत कमी 200 रुपयापर्यंत 250 रुपयापर्यंत जाते. तर फक्त आपण ते क्लोरोपायरिफॉस जे काय लिटर आहे आज 400 काय किती 250 हां, तर ते 30 मिली आपण घ्यायचं. फक्त 30 मिली, जास्त घ्यायचं नाही. तुम्हाला 20 रुपये पंप पडेल जास्तीत जास्त. तेवढंच घ्यायचं, त्याच्यावर नाही टाकायचं. पहिला पंप 3 पंप पडतात 60 रुपयात 1 एकर फवारणी. दुसरी फवारणी प्रोफेक्ट सुपर, त्याचा पण 15-20 रुपये पंप पडते. ते पण तुम्हाला 60-70 रुपयात 1 एकर क्षेत्र होते. झालं. सोबत तुमच्या मायक्रोन्यूट्रन्स नाही, टॉनिक नाही, बुरशीनाशक नाही, काहीच टाकायचं नाही URUB प्रक्रियेमुळे. पण फुलापासून तुम्हाला तुमच्या फवारण्या वाढतात. फुलापासून कुठली वाढते तुमची? तुम्हाला महागडं बुरशीनाशक लागते. त्याच्यानंतर तुम्हाला महागडे टॉनिक लागते. सोबत महागडं कीटकनाशक लागते. फक्त कीटकनाशक इमामेक्टिन घ्यायचं. इमामेक्टिन 2-3 प्रकारचे आहेत. त्यामध्ये चांगल्या प्रकारचं घेऊ शकता, हलक्या प्रतीचं घेऊ शकता. कोणतं 250 रुपयात 10 पंपाचं येते तर कोणतं 400 रुपयात येते. तर 25
रुपयात एक पंप पडते किंवा 40 रुपयात, याच्यावर घ्यायचं नाही. 200 रुपयात तुमचे 4×5 = 20, 40 रुपये पंप, 200 रुपयात तुमची 1 एकर फवारणी होती. आणि तेच 250 रुपये पंप तुम्हाला दुकानदार देते. ते 200 रुपये वाचवायचे आपले, 50 रुपयातच फक्त फवारणी करायची, 5 पंप एका पंपाची. म्हणजे तुमची URB प्रक्रिया केल्यामुळे तुमचे 200 रुपये एका पंपावर म्हणजे 1000 रुपये वाचायचे एका फवारणीवर. अशा 5 फवारण्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 4000 रुपये वाचतात. आणि इकडं तुमचे 1500 म्हणजे 5500 रुपये खत, ते सगळे खताचे त्याची मिळून URB प्रक्रिया केल्यामुळे म्हणजे पूर्ण खर्च तुमचा वाचायला. आणि ह्या व्हरायट्या URB केल्यामुळं भरपूर म्हणजे जमिनीतला जेवढा साठा आहे तेवढा देते. तुम्हाला सल्फर टाकायचं काम नाही, कारण आम्ही इकडं सल्फरची प्रक्रिया करतो, टॉनिकची प्रक्रिया करतो. URB प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रक्रिया येतात, त्यामुळे तुम्हाला निर्जंतुक एकदम होऊन जाते. खताची मात्रा कमी द्यायचं काम आहे. तुम्ही खतं 2दा द्या, पण बाकी मायक्रोन्यूट्रन, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम काहीच द्यायचं नाही. त्या प्रक्रियेमुळे तुमचे 5500-6000 रुपये वाचतात. हे सर्वात महत्त्वाचं. पण शेतकऱ्यांना काय वाटते, त्या शेतकऱ्यांना महागडं टाकलं, आपण त्याच्यापेक्षा महागडं टाकायचं काहीच गरज नाही. तुम्ही ह्या URBचं दुसरा एक फायदा, URBचा खतं फवारण्याचा पैसा वाचते, बियाण्याचा वाचते. तुम्ही एका एकरामध्ये 40 किलो बियाणं टाकता, 50 किलो टाकते कोणी, 20च किलो टाका. ही व्हरायटी 20 किलोमध्ये तुमचं 5 फुट अंतर पॅक करते. पण 5 फुटावर ॲव्हरेज कमी येतात, 2.5-3 फुटावर झाडाची संख्या व्यवस्थित राहिल्यामुळे अजून ॲव्हरेज वाढतो. आणि लायनिंगची संख्या व्यवस्थित जाग्यावर येते. लायनिंग वाढतात, 5 फुटापेक्षा 2.5 फुटानं जास्त लायनिंग, त्याच्यामुळे ॲव्हरेज जास्त येतो. आणि उरला प्रश्न, बियाण्याचे पैसेसुद्धा तुम्हाला कमीत कमी 20 किलोचे पैसे वाचतात. म्हणजे आणि निंदन सर्वात महत्त्वाचं. निंदन याच्यामध्ये 2दा वखरपाळी मोठ्या डवऱ्यानं चालते, त्याच्यामुळे निंदन जे आहे, एका एकराला 10 बाया लागायच्या ते 2 बायामध्ये होते. म्हणजे तिथंसुद्धा तुमचे 1000 रुपये वाचतात. अशा प्रकारे इथं म्हणजे पैसे वाचवायचंच पॅटर्न आहे. ठीक आहे, समजलं आता. कमी खर्चामध्ये काहीच नाही, याच्यात काहीच टाकायचं नाही. फक्त कीटकनाशकाच्या फवारण्या जेवढ्या लागतील तेवढ्या करा आपल्या 15-15 दिवसाला. आणि सुरुवातीच्या तर हलक्या फुलक्या. आणि खतामध्ये फक्त तुम्ही खाद्य 2दा देऊ शकता, पण आगाऊचे खाद्य द्यायची गरज नाही. फक्त आपले सरळ खाद्य टाकायची, NPKचं प्रमाण टाकायचं. तुम्हाला मायक्रोन्यूट्रन्स, दुय्यम अन्नद्रव्य काही गरज नाही. तर हे तुम्हाला कसं वाटायलं पॅटर्न? छान वाटलं. ठीक आहे, धन्यवाद.